बघा, आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत केमिकल और हार्मोनल कोऑर्डिनेशन. आपण नर्वस सिस्टीम ही बघितलेली इथून, तर आता आपण हार्मोनल कोऑर्डिनेशन बघणार आहे. आपण नर्वस कोऑर्डिनेशन बघितलं, तर आज आपण स्टार्ट करतो आहे हार्मोनल कोऑर्डिनेशन. केमिकल और हार्मोनल कोऑर्डिनेशन. एक्झॅक्टली हार्मोनल कोऑर्डिनेशन हे कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे, मेकॅनिझम ऑफ हार्मोनल ॲक्शन, देन प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन, आपल्याला इन डिटेल एंडोक्राइन सिस्टीम बघायची. देन आपण या जे केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे तर त्यामध्ये आपण एक्झॅक्टली मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर कसे होतात, देन मेजर एंडोक्राइन ग्लँड्स कोणत्या आहेत, पिट्युटरी ग्लँड मीन्स त्याच ग्लँडला काय बोललं जातं, हायपोफिसिस ग्लँड, तर तिचं वर्क कसं होतं एक्झॅक्टली, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत हार्मोनल कोऑर्डिनेशन्समध्ये. थायरॉइड ग्लँड्स वगैरे आपल्याला ते बघायचं आहे यामध्ये. देन डिसऑर्डर रिलेटेड टू द थायरॉइड ग्लँड्स, देन पॅराथायरॉइड ग्लँड्स अँड थायमस ग्लँड बघायची. देन ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, सुप्राइरिनल ग्लँड, ही सगळं आपल्याला या हार्मोनल कोऑर्डिनेशन्समध्ये स्टडी करायचं आहे. तर आपण स्टार्ट करणार आहोत केमिकल और हार्मोनल कोऑर्डिनेशन. एक्झॅक्टली कसं होतं हार्मोनल कोऑर्डिनेशन, तर ते आपण बघूया. बघा, इन हायर ॲनिमल्स ड्यू टू कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इन ॲडिशन टू द नर्वस कोऑर्डिनेशन दिअर इज अ नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. जे पण हायर ॲनिमल्स असतात तर त्यांची बॉडी कशी असते, कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन असते त्यांची बॉडी. आणि इन ॲडिशन नर्वस कोऑर्डिनेशन जे असतं दिअर इज अ नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. जी पण नर्वस कोऑर्डिनेशन होत असतं तर त्यासाठी कशाची नीड असते, केमिकल कोऑर्डिनेशनची. द इन हायर ॲनिमल ड्यू टू कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इन ॲडिशन टू द नर्वस कोऑर्डिनेशन. जे पण नर्वस कोऑर्डिनेशन असतं तर त्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, केमिकल कोऑर्डिनेशनची. द सेल अँड ऑर्गॅनिझम्स कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू केमिकल सिग्नल. जे पण सेल्स ऑर्गॅनिझम्स जे आहे तर ते कम्युनिकेट करत असतात दोघे इच अदर थ्रू केमिकल सिग्नल. कशामुळे ते कम्युनिकेशन होत असतं त्यांचं पॉसिबल, टू द केमिकल सिग्नल. केमिकल सिग्नल्समुळं त्यांच्यावाले काय होत असतं, कम्युनिकेशन होत असतं. द सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू केमिकल सिग्नल्स. बघा, जे पण केमिकल सिग्नल्स आहे दॅट डिपेंड इन टू दे आर डिवायडेड इन टू 4 टाईप्स. जे पण केमिकल सिग्नल्स आहे तर त्याचे किती टाईप्स पडतात, 4 टाईप्स पडतात. ब्रॉडली दे हॅव 4 टाईप्स ऑफ केमिकल सिग्नल्स. बघा, फर्स्ट आहे ॲटोक्राइन्स. ॲटोक्राइन्स इज अ सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट इट सेल्फ. And second one is the paracrines, cells release secretion to stimulate neighboring cells. जे पण सिक्रेशन होत असतं ते कसं होत असतं, नेबरिंग सेल्समुळं थ्रू होत असतात. देन एंडोक्राइन्स, सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट डिस्टंट सेल्स. अँड लास्ट वन जे आहे दॅट इज द फॉर्मोन्स. फॉर्मोन्स इज द ऑर्गन रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम्स. बघा, जे पण केमिकल सिग्नल्स आहे तर ती किती टाईपचे आहे, 4 टाईप्सचे आहे. फर्स्ट इज द ॲटोक्राइन, सेकंड वन इज द पॅराक्राइन्स, थर्ड वन इज द एंडोक्राइन्स अँड लास्ट वन इज द फॉर्मोन्स. ॲटोक्राइन्स जे आहे दॅट सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट इट सेल्स. अँड पॅराक्राइन्स जे आहे दॅट इज द सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स. अँड एंडोक्राइन्स जे आहे दॅट इज द सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट डिस्टंट सेल्स. And pheromones is the organ release secretion to stimulate other organisms. Higher animals have complex body organization. जे पण हायर ॲनिमल्स जे असतात तर त्यांची बॉडी ऑर्गनायझेशन कसं असतं, कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन असतं. सो ड्यू टू दिस इन ॲडिशन टू नर्वस सिस्टीम, नर्वस कोऑर्डिनेशन जे असतं तर त्यांच्यामध्ये ॲडिशन जे आहे नर्वस कोऑर्डिनेशनसाठी दिअर इज अ नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. जे पण हायर ॲनिमल्स जे आहे तर त्यांची बॉडी ऑर्गनायझेशन ही कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन आहे. सो त्यांना कशाची नीड असते, त्यांच्या बॉडीमध्ये नर्वस कोऑर्डिनेशन होत असतं, पण नर्वस कोऑर्डिनेशनसाठी सुद्धा केमिकल कोऑर्डिनेशनची नीड असते. केमिकल कोऑर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय सिक्रिशन ऑफ डक्टलेस ग्लँड. जे पण केमिकल कोऑर्डिनेशन होत असतं दॅट कॅरीड आउट बाय सिक्रिशन ऑफ डक्टलेस ग्लँड थ्रू त्यांचं सिक्रिशन होत असतं. दिस केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड द एंडोक्राइन सिस्टीम.
डक्टलेस ग्लँड मीन्स त्यांचं सिक्रेशन हे डायरेक्ट कसं होत असतं, ब्लडमध्ये होत असतं. दिस केमिकल कॉर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड द एंडोक्राईन सिस्टीम. जे पण केमिकल कॉर्डिनेशन होत असतं तर त्यालाच काय बोललं जातं, एंडोक्राईन सिस्टीम. बघा 4 टाईप्स पडतात केमिकल सिग्नलचे. फर्स्ट ॲटोक्राईन, सेकंड इज पॅराक्राईन्स, एंडोक्राईन्स, फॉर्मोन्स. यांच्या थ्रू काय होतं, हे काय सगळे केमिकल सिग्नल्स आहे, केमिकल सिग्नलचे टाईप्स आहे. एक्झॅक्टली सेल्स कसं सिक्रेशन होत असतं अँड कसं सिक्रेशन दॅट कॅन बी स्टिम्युलेट अँड सेल्स नेबरिंग सेल्सला होतं की इट सेल्स होतं अँड स्टिम्युलेट डिस्टन्स सेल्सकडं होतं किंवा फॉर्मोन जे आहे दॅट ऑर्गन्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. जो पण सिक्रेशन होत असतं ऑर्गन्समध्ये दॅट कॅन बी स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम्स. बघा केमिकल कॉर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय डक्टलेस ग्लँड नोन ॲज अ एंडोक्राईन ग्लँड्स. जे पण केमिकल कॉर्डिनेशन होतं दॅट कॅरीड आउट बाय डक्टलेस ग्लँड. केमिकल कॉर्डिनेशन कसं होत असतं, डक्टलेस ग्लँड थ्रू होत असतं आणि त्यालाच काय बोललं जातं, एंडोक्राईन ग्लँड्स. दिस ग्लँड इज नोन ॲज अ endocrine gland. The endocrine gland constitute endocrine system which controls body activities by means of chemical messengers called hormones. मग बघा एक्झॅक्टली हार्मोन्स कशाला बोललं जातं, द एंडोक्राईन ग्लँड जे आहे दॅट कॉन्स्टिट्यूट एंडोक्राईन सिस्टीम. तर त्या एंडोक्राईन ग्लँड्समध्ये काय असतं, एंडोक्राईन सिस्टीम असते. व्हॉट इज द एंडोक्राईन सिस्टीम, बघा एंडोक्राईन सिस्टीम कंट्रोल्स बॉडी ॲक्टिव्हिटी. ती काय करत असते, बॉडी ॲक्टिव्हिटीचं कंट्रोलिंगचं वर्क कोण करत असतं, एंडोक्राईन सिस्टीम. दॅट मीन्स ऑफ केमिकल मॅसेंजर कॉल्ड हार्मोन्स. जो पण केमिकल मॅसेज पास केला असतो दॅट कॉल्ड ॲज अ हार्मोन्स. एंडोक्राईन सिस्टीममध्ये ऑल ॲक्टिव्हिटी काय होत्या बॉडीच्या कंट्रोल केल्या जातात ऑफ केमिकल मॅसेंजर. त्यामध्ये जो मेसेज असतो त्याला काय बोललं जातं, हार्मोन्स. हार्मोन्स आर रिलीज डायरेक्टली इन टू द ब्लड. हार्मोन्स कसं असतं एंडोक्राईन सिस्टीममध्ये डायरेक्टली रिलीज होता इन द ब्लड. द हार्मोन इज कॅरीड ऑल ओव्हर द बॉडी व्हाया ब्लड. Hormones all over body present in the blood. However, the message is relayed only to the target organ which are stimulated to carry out specific process which include activities like growth and development. मग बघा जे पण मॅसेज रिले होत असतं ओनली टू द टार्गेट ऑर्गन विच आर स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस विच इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज लाईक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग बघा दॅट जे पण मॅसेज असतं हार्मोनलचे ते कुठं जातात, टार्गेट ऑर्गनकडे आणि तिथं काय होतं स्टिम्युलेट आणि तो मॅसेज काय केला जातो, कॅरी केला जातो स्पेसिफिक प्रोसेस थ्रू आणि दॅट ॲक्टिव्हिटीज लाईक त्यामुळे काय होतं ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट बघा हार्मोन्स रिलीज डायरेक्टली इन टू द ब्लड अँड कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा हार्मोन्स कुठे रिलीज होतात, डायरेक्टली इन द ब्लड बिकॉज एंडोक्राईन सिस्टीम जे आहे दॅट इज द प्रेझेंट ऑफ डक्टलेस ग्लँड अँड सो दॅट डायरेक्टली तिथे कुठं होतं सिक्रेशन ब्लडमध्ये अँड कॅरी टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. द मेसेज इज रिले ओनली टू द टार्गेट ऑर्गन विच गेट स्टिम्युलेट टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. जो पण मॅसेज असतो दॅट रिले ओनली टू द टार्गेट ऑर्गन विच गेट स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. मग बघा केमिकल नेचर ऑफ हार्मोन्स. एक्झॅक्टली केमिकल नेचर काय आहे हार्मोनचं, फर्स्ट इज द अमाइन्स. अमाइन्स these are a simple amines, catecholamines secreted by adrenal medulla, epinephrine and non-epinephrines and melatonin from pineal gland. Some are modified from the amino acid, example is the thyroxine. बघा जे पण अमाइन्स आहे फर्स्ट केमिकल नेचर्स ऑफ हार्मोन्समध्ये फर्स्ट हार्मोन येतो दॅट इज द अमाइन्स. तो कसा आहे सिम्पल अमाइन्स आहे. कॅटेकोलिन अमाइन्स जो आहे दॅट सिक्रेटेड बाय ॲड्रिना मेडुला. जो पण कॅटेकोला अमाइन्स जो आहे दॅट तो कोण सिक्रेट करतो, ॲड्रिना मेडुला. आणि इपिनेफ्राइन्स अँड नॉन इपिनेफ्राइमाइन्स अँड मेलाटोनिन जो आहे दॅट कॅन बी द पिन्नल ग्लँड. ते कुठं असतात पिन्नल ग्लँड्समध्ये. सम आर मॉडिफाईड फ्रॉम द अमायनो ॲसिड. आणि सगळ्यांना काय करत असतं मॉडिफाय करण्याचा वर्क करत असतं अमायनो ॲसिड. आणि एक्झाम्पल काय त्याचं थायरॉक्झिन. ठीक आहे. देन सेकंड बघा पेप्टाइड हार्मोन्स. द पेप्टाइड हार्मोन्स these hormones consist of long or short chain of amino acid. जे पण पेप्टाइड हार्मोन्स जे असतात ते कसे असतात लॉंग असतात, त्यांची लॉंग चेन असती. देन लॉंग असतात किंवा शॉर्ट चेन असते ऑफ अमायनो ॲसिडची. दीज हार्मोन कन्सिस्ट ऑफ
long or short chain of amino acid. Example is the hormones of hypothalamus, ऑक्सिटोसिन, ADH, GnRH हे सगळे काय पेप्टाइड हार्मोन्स. पेप्टाइड हार्मोन्स मीन्स काय असतं, एक प्रोटीनची लाँग चेन बनलेली असते, अमायनो ॲसिडची लाँग चेन बनलेली असते, त्यालाच काय बोललं जातं पेप्टाइड हार्मोन्स. आणि त्याचे एक्झाम्पल आहे ऑक्सिटोसिन, ADH, GnRH. थर्ड वन बघा प्रोटीन हार्मोन्स. प्रोटीन हार्मोन जे आहे बघा दॅट इज द इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, TSH, FSH, LTH, GH, रिलॅक्झिन हे सगळे काय प्रोटीन हार्मोन्स आहे. प्रोटीन हार्मोन्स कोणते? इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, TSH, FSH, LTH, GH and रिलॅक्झिन. पॅनक्रियाज इज सिक्रेटेड द इन्सुलिन. इन्सुलिन कोण सिक्रेट करता? पॅनक्रियाज. बघा नेक्स्ट आहे फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज. फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्जचं एक्झाम्पल आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. नेक्स्ट हार्मोन आहे स्टेरॉइड हार्मोन्स. स्टेरॉइड हार्मोन्स, these hormones are lipid soluble and derived from cholesterol and other steroids. जो पण स्टेरॉइड हार्मोन्स आहे दॅट इज द लिपिड सोल्युबल अँड डिराईव्ह फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड अदर स्टेरॉइड्स. जे पण स्टेरॉइड हार्मोन्स आहे ते कसे आहे लिपिड सोल्युबल आहे अँड डिराईव्ह फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड अदर स्टेरॉइड्स. एक्झाम्पल कोणतं आहे? एस्ट्रोजिन, टेस्टोस्टेरॉन, ॲल्डोस्टेरॉन. ॲक्शन ऑफ these hormones is concerned with long lasting responses. बघा जो स्टेरॉइड हार्मोन आहे तो कसा आहे लिपिड सोल्युबल डेरिव्हेटिव्ज आहे कोलेस्टेरॉलचा अँड अदर स्टेरॉइडचा. आणि एक्झाम्पल काय स्टेरॉइड हार्मोनचं? इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, ॲल्डोस्टेरॉन. आणि स्टेरॉइड हार्मोन दॅट इज द ॲक्शन ऑफ these hormone is concerned with long lasting response. नेक्स्ट बघा नेक्स्ट हार्मोन आहे गॅस. गॅसचं एक्झाम्पल काय आहे? नायट्रिक ऑक्साईड. बघा केमिकल नेचर ऑफ हार्मोन जे आहे त्यामध्ये फर्स्ट हार्मोन जो आहे दॅट इज द अमाइन, सेकंड इज द पेप्टाइड हार्मोन्स, थर्ड वन इज द प्रोटीन हार्मोन्स अँड फोर्थ इज द फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज, फिफ्थ वन इज द स्टेरॉइड हार्मोन्स अँड सिक्स्थ वन इज द गॅस. these all are the chemical natures of hormones. नेक्स्ट आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स. एक्झॅक्टली काय प्रॉपर्टीज आहे हार्मोनच्या? दे ॲक्ट ॲज अ केमिकल मॅसेंजर अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. हार्मोन्स काय म्हणून ॲक्ट होतो? केमिकल मॅसेंजर. जे पण हार्मोन्स असतात ते काय करत असतात? केमिकल मॅसेंजर थ्रू प्रेझेंट्स असतात. देन सेकंड वन इज द बघा इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. त्यांचा इफेक्ट कसा असतो? व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन्समध्ये ते प्रेझेंट्स असतात. देन हार्मोन कॅन फंक्शन आर रेग्युलेटर्स दॅट इनिबिट ऑर स्टिम्युलेट ऑर मॉडिफाय स्पेसिफिक प्रोसेस. हार्मोन जे पण असतात दॅट ते काय वर्क करतात? रेग्युलेट्स आणि इनिबिट आणि स्टिम्युलेट करण्याचं वर्क करतात विच मॉडिफाय specific process. Some hormones interact with receptors present on plasma membrane of target cell, whereas some enter the nucleus to interact with gene. जे पण काही हार्मोन्स असे असतात जे डायरेक्ट इंटरॅक्ट करत असतात रिसेप्टर्स सोबत, प्रेझेंट असतात ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुठे प्रेझेंट असतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत ऑफ टार्गेट सेल. whereas some enter in nucleus to interact with gene. काही हार्मोन्स काय करत असतात? इंटरॅक्ट करत असतात रिसेप्टरसोबत आणि दॅट कॅन बी प्रेझेंट इन न्यूक्लियस. आणि ते न्यूक्लियससोबत न्यूक्लियसमध्ये ते प्रेझेंट एंटर करतात ते हार्मोन्स आणि इंटरॅक्ट कोणासोबत करतात? जीनसोबत. हायपरसिक्रेशन ऑफ हायपोसिक्रेशन ऑफ हार्मोन्स लीड टू व्हेरियस डिसऑर्डर्स. बघा हायपरसिक्रेशन्स अँड हायपोसिक्रेशन जेव्हा होतं म्हणजे हायपरसिक्रेशन मीन्स खूप जास्त प्रमाणात जेव्हा हार्मोनल सिक्रेशन होतं किंवा हायपरसिक्रेशन मीन्स किंवा खूप लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सिक्रेशन होतं तेव्हा हार्मोन्सचे काय होत असतात? डिसऑर्डर्स किंवा डिसीज होत असतात. हायपर सिक्रेशन जेव्हा मीन्स जेव्हा हार्मोनलचं सिक्रेशन कमी किंवा जास्त होत असतं तर त्यामुळे काय होत असतं? हार्मोनल डिसीज होतात. दीज आर मेटाबोलाइज्ड आफ्टर देअर फंक्शन, दे कॅनॉट बी रिफ्यूज. हार्मोन सिक्रेशन इज रेग्युलेट बाय पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. जे पण हार्मोनल सिक्रेशन होतं असतं दॅट कॅन बी रेग्युलेशन कसं होतं? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फीडबॅक थ्रू त्याचं मेकॅनिझम होत असतं. मग बघा काय प्रॉपर्टीज आहे हार्मोनच्या? फर्स्ट इज द हार्मोन ॲक्ट ॲज अ
केमिकल मॅसेंजर. हार्मोन काय म्हणून ॲक्ट होतो? केमिकल मॅसेंजर म्हणून. अँड सेकंड वन इज द इफेक्ट इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. त्याचा इफेक्ट कसा असतो? व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट असतो. दे आर आयदर स्टिम्युलेटर ऑर इनहिबिटर्स. जो पण हार्मोन्स जे आहे तर ते काय म्हणून ॲक्ट होता? एक तर ते स्टिम्युलेटर म्हणून ॲक्ट होता किंवा इनहिबिटर्स म्हणून पण ॲक्ट होता. देन सेकंड प्रॉपर्टी आहे हार्मोनची, दे आर मेटाबोलाइज आफ्टर देअर फंक्शन इज ओव्हर सो कॅनॉट रियूज. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे हार्मोनची, देअर इज अ सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. जे पण हार्मोनचं सिक्रिशन होत असतं ते कसं होत असतं? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम थ्रू त्यांचं हार्मोनचं सिक्रिशन होत असतं, रेग्युलेशन होत असतं. बघा नेक्स्ट आपण बघणार आहे मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. एक्झॅक्टली मेकॅनिझम कसं होतं हार्मोनल ॲक्शनचं, तर ते आपण थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये बघूया. हार्मोन्स आर रिलीज इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. हार्मोन्स कसे रिलीज होता? एकदम व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये हार्मोन्स कसे होत असतात? रिलीज होत असतात इन अवर बॉडी. हार्मोन्स आर रिलीज इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन्स सेल बाय बाइंडिंग टू हार्मोन रिसेप्टर. दे प्रोड्यूस, बघा जे पण हार्मोन प्रोड्यूस होत असतात त्यांचा इफेक्ट कुठं होत असतं? टार्गेट ऑर्गनसोबत. आणि ते काय होत असतात? सेल्सला बाइंड होत असतात टू हार्मोन रिसेप्टर म्हणून ते काय होत असतात? बाइंड होत असतं सेल्सला. द हार्मोन रिसेप्टर मे बी ऑन द सेल मेम्ब्रेन और मे बी इंट्रासेल्युलर. जे पण हार्मोन रिसेप्टर असतात तर ते कुठं असतात? ऑन द सेल मेम्ब्रेन्समध्ये असतात किंवा मे बी इंट्रासेल्युलर्स असतात. Hormone receptors complex is a form and this lead to biochemical change in the target tissue. बघा जे पण मेकॅनिझम होत असतं हार्मोन ॲक्शनचं तर ते एक्झॅक्टली का होत असतं? बघा ते जे पण हार्मोन जे रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं तर त्यावेळेस लीड्स टू बायोकेमिकल चेंजेस होत असतात इन द टार्गेट टिश्यूमध्ये. बघा मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. फर्स्ट इज द हार्मोन्स कसे रिलीज होतात? व्हेरी small quantity of a hormone is a release. Second one is the hormone produce their effect on the target organs. जेव्हा हार्मोन्स प्रोड्यूस होत असतात त्यावेळेस तो कुठे इफेक्ट होत असतात? टार्गेट ऑर्गन्सला. देन हार्मोन्स बाइंड टू द रिसेप्टर विच मे बी सेल मेम्ब्रेन और इंट्रासेल्युलर्स. हार्मोन्स कुठे बाइंड होता? रिसेप्टर्सला. विच मे बी कुठं असतं ते? सेल मेम्ब्रेन्समध्ये किंवा इंट्रासेल्युलर्समध्ये. Then hormone receptor complex is formed which produce biochemical changes. जेव्हा हार्मोन रिसेप्टर फॉर्म होतात तेव्हा ते काय प्रोड्यूस करतात? बायोकेमिकल चेंजेस इन द टार्गेट टिश्यू और ऑर्गन्स. हे काय होतं? मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. हे आपण इन डिटेल बघणार आहे. मोड ऑफ हार्मोनल ॲक्शन, मेम्ब्रेन रिसेप्टर एक्झॅक्टली कसं होतं. बट टुडेज आपण बघणार होतो इन शॉर्ट मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. हार्मोनल हे व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये काय होत असतात? रिलीज होत असतात. देन ते काय कुठे इफेक्ट होतात? जे पण हार्मोन्स प्रोड्यूस होतात देअर इज इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन. देन हार्मोन्स बाइंड टू द रिसेप्टर्स विच मे बी सेल मेम्ब्रेन और इंट्रासेल्युलर्स. देन हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज फॉर्म. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स काय होत असतो? फॉर्म होतो. विच प्रोड्यूस कशासाठी? बायोकेमिकल चेंजेस इन द टार्गेट टिश्यू और ऑर्गन. हे काय होतं? मेकॅनिझम ऑफ हार्मोनल